चालू कर त्याला. आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा आणि या वैशाख पौर्णिमेचे महत्व म्हणजे विशेष आहे. आणि भारत सोडून जगामध्ये दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. मी भारतातच आहे, परंतु काय म्हटलेले, भारत सोडून जगामध्ये मोठ्या उत्सवात साजरी केलेली जाते. दिवाळीपेक्षाही आपलं कसं आहे, दिवाळी आली एक महिन्याच्या आधीपासूनच आपली तयारी सुरू होऊन जाते. बरोबर, घराला पेंटिंग गिल्टिंग सगळी व्यवस्था करतो आपण. पण कधी आपले सण कधी विसरतो, केव्हाही विसरतो आपण, कधीच लक्षात राहत नाही. याचे महत्व असं आहे, याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी तथागतांचा जन्म झालेला आहे. सन 563 मध्ये वार होता शुक्रवार, दिवस शुक्रवार होता. याच वैशाखी पौर्णिमेला तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली आणि याच वैशाख पौर्णिमेच्या दिनी बोधी वृक्षाच्या आपल्या तथागतांचे निर्वाण झाले आणि तो वार होता बुधवार, सॉरी मंगळवार होता. आणि या त्रिगुणांमुळे या वैशाख पौर्णिमेला विशेष महत्व आले आणि म्हणून जगामध्ये विशेष महत्वाने साजरी केलेली जाते. फक्त भारत देश सोडून आपल्या भारतात फक्त असंच करतो. बाकीचे सण हिंदू सण बरोबर माहिती असतात आपल्याला, होळी, दिवाळी, दसरा हे सगळे बरोबर माहिती असतात. पण आपले सण कधीच विसरतो आपण. आपण उपासक आहोत का? बाबासाहेब म्हणतात, कारण 1956 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. बरोबर, परंतु आपण उपासक आहोत का? आपण उपासक झालो का? हे विशेष, कारण उपासकाचा खरा अर्थ आहे जो पंचशीलाचे पालन करतो तो खरा उपासक आहे, असे मी म्हणत नाही. तथागत हे सांगतात आणि बाबासाहेब हे म्हणतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. बरोबर, चुकीचे तर बोलत नाही, पण आपण ह्या गोष्टी पाळतच नाही. कधी पंचशील पाळतच नाही. आपण ग्रहण तर करतो, पंचशील म्हणतो, पण अंगीकारत नाही, व्यवहारात आणत नाही. आणि ही गोष्ट म्हणजे आचरणात आणायची असते. जोपर्यंत आपल्या आचरणात पंचशील येणार नाही तोपर्यंत आपण उपासक असू शकणार नाही. आणि आजच्या या बौद्धिक पौर्णिमेचे महत्व म्हणजे कसं आहे, उपवासाचे किती जरी पालन केलेले आहेत काही ज्यांनी उपवास केलेला आहे. उपास केला किती लोकांनी उपास केला, हात वर करा. उपास केले किती वाजे जेवण केले मावशी? उपवास करत नाही, बरोबर आहे की नाही? आपल्याला उपास माहिती असते, उपवास माहिती नसते. आपल्यामध्ये उपास नाही, उपवास आहे. उपवास आहे, तथागतांनी उपवास सांगितले, उपास नाही. आपण कोणत्याही देवाची दासी नाही, देवदासी आहोत. बरोबर आहे की नाही? भदंत करतात उपवास. आणि या बौद्धिक पौर्णिमेच्या दिवशी कुठलीही पौर्णिमा असो, परंतु आपल्या उपासकांना पंचशिला असतात. बरोबर, पंचशिला ग्रहण करतो, पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अष्टशिलाचं पालन करावं लागतं. ओके ओके, तुम्हाला काय? हो ठीक आहे. हाती न घेता तलवार, हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, बुद्ध राज्य करी जगावर.
काय ते उत्सव होतो, काय झालं हे या माझ्या वंदन गीतातून सादर करत आहे. हो लाजली वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा, पाहुणी हृदय तुझे गौतमा गौतमा, वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा, पाहुणी हृदय तुझे गौतमा गौतमा, लाजली वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा, पाहुणी हृदय तुझे गौतमा गौतमा, लाजली वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा. जन्मला तेथे अरविंद, अरविंद अरविंद माहित आहे का कोणाला? अरविंद काय आहे? अरविंद माहिती आहे का? जन्मला तिथे अरविंद, चिखलात नसे सुगंध, कमळ चिखलातच उगवतो, बरोबर? कमळ हा चिखलातच उगवतो आणि अरविंद म्हणजे कमळ आहे. हो चिखलात नसे सुगंध, हो चिखलात नसे सुगंध, जन्मला तेथे अरविंद, चिखलात नसे सुगंध, जन्मला तेथे अरविंद, पुण्यकर्म हे झाले जमा गौतमा, पुण्यकर्म हे झाले जमा गौतमा, लाजली हो लाजली वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा, पाहुणी हृदय तुझे गौतमा गौतमा, लाजली वैशाखी पौर्णिमा, हो लाजली वैशाखी पौर्णिमा. ज्यावेळी बुद्धांचा जन्म झाला त्यावेळीचे वातावरण काय होते? काय होते वातावरण? कारण असं आहे, हा जखमी देह मी बुद्धास व्हायला, हा जखमी देह मी बुद्धास व्हायला, आणि माझ्याच डोळ्याने मी माझा पुनर्जन्म पाहिला. बरोबर, माझा पुनर्जन्म पाहिला. पण तो कुठे? 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली, तेव्हा माझा पुनर्जन्म झाला. हो अंधकार दूर तो पडे, अंधकार दूर तो पडे, चले विश्व सागरे, अंधकार दूर
प्रकाशले विश्वसागरे पाय घेऊ तुला उपमा पाय घेऊ तुला उपमा लाजली लाजली देवघरच्या वाटेवर त्या रस्त्याचे नाव होतं देवदेव लुंबिनी वना। हर दिन आपके जीवन में हर दिन आपके जीवन में सुख शांति और समाधान लाए। हर दिन आपके जीवन में सुख शांति और समाधान श्रद्धा अहिंसा के दूत को आज तहे दिल से मेरा प्रणाम, तहे दिल से मेरा प्रणाम। लुंबिनी वनदीधले लुंबिनी वनदीधले पक्षीनाच गाऊ लागले लुंबिनी वनदीधले पक्षीनाच गाऊ लागले तिला भेटूया तिला भेटूया बुद्धांची भविष्यवाणी केली तेच ते असे दिव्य ज्ञानी होते आणि म्हणून काय म्हणायचं आहे अष्टमुनी दयाला भोले अष्टमुनी दयाला भोले भविष्य दयावर भोले अष्टमुनी दयाला भोले भविष्य दयावर भोले केवडी हे देऊया बाळ जन्मले केवडी हे देऊया बाळ जन्मले लाजली वैसकी लाजली वैसकी तुझे लाजली वैसकी तुझे Oi, aqui.